हरे कृष्ण. भगवद्गीता आहे का सर्वांकडे? आपण भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक 5वा अध्याय 29 नंबरचा श्लोक घेणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की जय. भोक्तारं यज्ञ तपसा भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. कोण म्हणते का? बोला प्रभूजी. भोक्तारं यज्ञ तपसा भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. माताजी आणखी कोणाला बोलायचं? भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. भोक्तारं भोक्ता यज्ञ यज्ञांचा तपसां आणि तपस्यांचा सर्व लोक सर्व ग्रहलोक आणि त्यामधील देवदेवतांचा महाईश्वरम परमपुरुष किंवा भगवंत सुहृदम हितकर्ता सर्व सर्वांचा भूतानां जीवांचा ज्ञात्वा याप्रमाणे जाणून माम मला मला म्हणजे भगवान श्रीकृष्णांना शांतीम भौतिक दुःखापासून मुक्ती रुच्छती प्राप्त करतो. अनुवाद तात्पर्य ऐसे भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे. श्रील प्रभुपाद महाराज की.
मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि सर्व जीवांचा हितकर्ता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. तात्पर्य: मायाशक्तीच्या बंधनात ध्यान देऊन हे करा. तात्पर्यातच बरंच काय सर्व आहे, कारण प्रभुपादांपेक्षा आपण ज्ञानी नाही, तर तात्पर्य सर्वांनी. मायाशक्तीच्या बंधनात सापडलेले सर्व बद्ध जीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात, परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णिलेले शांतीचे सूत्र त्यांना माहीत नाही. सर्वश्रेष्ठ शांतीसूत्र केवळ हेच आहे. भगवान श्रीकृष्ण सर्व मानवी कार्यांचे भोक्ता आहेत. मनुष्याने सर्व काही भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे, कारण ते सर्व ग्रह लोकांचे आणि त्यामधील देवदेवतांचे अधिपती आहेत. भगवंताहून श्रेष्ठ कोणीही नाही. देवदेवतामधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षाही ते श्रेष्ठ आहेत. वेदांमध्ये श्वेताश्वेतर उपनिषद 6.7 मध्ये सांगितले आहे, भगवंतांचे वर्णन तमीश्वरानाम परम महेश्वरम असे करण्यात आले आहे. मायेच्या प्रभावाखालील जीव आपल्याला दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींचे भोक्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु वस्तुतः ते भगवंतांच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात. भगवंत भौतिक प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्ध जीव भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणू शकत नाही, तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिशः अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही. कृष्ण भावनेचा हाच अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ अधिपती असून मोठमोठ्या देवतांसहित सर्व जीव त्यांच्या नियंत्रणाधीन आहेत. मनुष्य केवळ परिपूर्ण कृष्ण भावनेमध्येच परमशांती प्राप्त करू शकतो. हा 5वा अध्याय म्हणजे कृष्ण भावनेचे व्यावहारिक विश्लेषण आहे आणि म्हणून याला सामान्यतः कर्मयोग म्हणून जाणले जाते. कर्मयोग कसा काय मुक्तिदायक होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे. कृष्ण भावनाभावित कर्म करणे म्हणजेच भगवंत सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. असे कर्म हे दिव्य ज्ञानाहून भिन्न आहे. प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग आहे आणि ज्ञानयोग हा भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. कृष्ण भावना म्हणजे स्वतःचा परमसत्याशी असणारा संबंध जाणणे आणि त्या संबंधाविषयीच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. आणि या भावनेचे पूर्णत्व म्हणजेच श्रीकृष्णांचे किंवा पुरुषोत्तम श्री भगवंतांचे संपूर्ण ज्ञान होय. विशुद्ध जीव हा भगवंतांचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो. मायेवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळे तो मायेच्या संपर्कात येतो आणि हीच गोष्ट त्याच्या असंख्य दुःखास कारणीभूत असते. जोपर्यंत तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तोपर्यंत त्याला आपल्या भौतिक आवश्यकता भागवण्यासाठी कर्म करावेच लागते. तथापि तो भौतिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली असला तरीही कृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनाप्रत उन्नत करते, कारण कृष्ण भावना म्हणजे भौतिक जगतामध्ये साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वाची जागृती करणे होय. मनुष्य जितक्या प्रमाणात प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रकृतीच्या बंधनातून सुटतो. भगवंत कोणाच्याही संदर्भात पक्षपात करीत नाहीत. सर्व काही मनुष्याच्या कृष्ण भावनेतील कर्तव्यांच्या व्यावहारिक आचरणावर अवलंबून असते आणि यापासूनच त्याला सर्व प्रकारे इंद्रिय संयमित करण्यास आणि काम तथा क्रोधावर विजय मिळवण्यास सहाय्य होते. उपरोक्त विकारांना नियंत्रित करून जो कृष्ण भावनेमध्ये दृढ राहतो तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्रह्मनिर्वाणामध्ये राहतो. अष्टांग योगाचे कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आचरण होते, कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो.
यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नतावस्था प्राप्त होते. परंतु भक्ती योगातील पूर्णत्वाची ही केवळ पूर्वसिद्धता आहे आणि भक्तिपूर्ण सेवा हीच मानवजातीला शांती प्रदान करू शकते. हीच जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे. हरे कृष्ण. प्रभुपादांनी खूपच सुंदर वर्णन केले, सर्वच ह्याच्यामध्ये सांगून ठेवलेले. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं जीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नमने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ देव दैठण तर्फे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांचं माताजी प्रभूजींचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप हार्दिक स्वागत. हरे कृष्ण. पहिलं सर्वांना सांगू इच्छितो की हे व्यासासन रवींद्र नित्यानंद प्रभू हे यांचं हे तर त्यांनी आदेश दिला आणि हे केलं म्हणून मी इथं आलो. माझी काही योग्यता नाही आहे पण आता सेवा म्हणून थोडंसं हे करतो. सहन करा, एक 45 मिनटं 1 तास जे काय असेल ते. हरे कृष्ण. सर्वच भाग्यवान जीव आहे आणि ही भूमी साधू संतांची भूमी. खूप आनंद वाटतो की रवींद्र प्रभूंचं आणि इथले आयोजक सर्व सतीश प्रभू यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. सेवेचा मौका दिला की मी ही जी आता जे काय बोलत आहे ते माझं नाही आहे, म्हणजे किंवा वरिष्ठांचं शास्त्राचं साधूचं ऐकून मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणजे मी पोस्टमन आहे, माझी काही पात्रता नाही, मी फक्त तिकडून ऐकलंय ते तुम्हाला ट्रान्सफर करतो. नाही. हरे कृष्ण. तर आमचे एक गुरु महाराज परमपूज्य भक्ती करुणामय वनमाली महाराज म्हणतात यांच्याविषयी, ते हिंदीत बोलतात की जब भी लोग हमें चुनते हैं तो हमें संसद में स्थान मिलता है, जब भी भगवान हमें चुनते हैं तो सत्संग में स्थान मिलता है.
तुम्हा सर्वांना भगवंतानी निवडलंय. बघा ना, ह्या गावामध्ये कितीतरी लोक आहेत, पण काय ठराविक लोक आले तर तुम्ही खरंच श्रद्धावान आणि भाग्यवान जीव आहे. तर प्रार्थना करतो तुमच्या माताजी, प्रभूजी, वैष्णवी सर्वांच्या चरणावर की आशीर्वाद द्या की काय भगवंतांची स्तुती करावं. हरे कृष्ण. तर आपण आज जो श्लोक निवडलाय भगवद्गीतेतला 5व्या अध्यायातील 29 नंबर म्हणजे शेवटचा श्लोक आहे. तर याच्यात आहे, भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांतिमृच्छते. हिंदीत ज्ञात्वा म्हणतात, मराठीत ज्ञात्वा चालतं. तर नंतर ठेवा. तर भगवंत इथं सांगतायत की मी सर्व यज्ञ तपस्यांचा परमभोक्ता आहे. पहिलं आपण हे जाणून घेतलं पाहिजे, जर आपल्याला सर्वांना शांती, सुख, समाधान, शांतीची इच्छा आहे ना, तर ही शांती कशी मिळेल, तर हे ह्या श्लोकात सांगितलंय. आपले जे संस्थापक आचार्य प्रभुपाद सुद्धा ह्या श्लोकाला पीसफुल म्हणजे शांतीचं सूत्र सांगतात. याच्यामध्ये तात्पर्यामध्ये दिलेलं आहे. नेहमी हा श्लोक आहे ना फार महत्त्वपूर्ण श्लोक आहे की हा श्लोकावर आहे ना संपूर्ण म्हणजे भगवंताविषयी हे सांगितलं जात आहे की शांती कशी प्राप्त करायची. ह्या श्लोकामध्ये सांगितलंय की आपल्याला पहिलं हे कळलं पाहिजे की आपण भोक्ता नसून आपण जीव आहे. आपण जीवात्मा आहे, तो परमात्मा आहे, नाही का. जेव्हा आपल्याला आपली स्थिती माहिती पडेल तेव्हा तर आपण भगवंताला जाणू. आलं का लक्षात. तर आपल्याला हे कळलं पाहिजे की भगवंत भोक्ता आहे, एक मात्र भोक्ता भगवंत आहे. आणि जेव्हा हे कळतं तेव्हा मग आपल्याला आपली स्थिती किंवा आपल्याला हे कळतं की आपल्याला शांती कशी प्राप्त लागेल. की आपण भोग करण्याचा प्रयत्न करतो ना, आपण नाही भोगू शकत. भगवंत का भोग करतात. जीवांना म्हणजे भक्तांना आनंद देण्यासाठी भगवंत भोग करतात. त्यांना इच्छा नाही कशाची. भगवंताला स्वराट म्हणतात. भगवंताला हे करण्यासाठी हजारो लक्ष्मी देवी माग पुढे सेवेला आहेत. तर ते आपल्या काय याची इच्छा नाही भगवंताला, पण आपल्याला आनंद देण्यासाठी, भक्तांना यांना आनंद देण्यासाठी भगवंत स्वीकार करतात. जसं आपण भोग लावतो ना, तर भगवंताला भोग लावतो म्हणजे भगवंत ते खात नाही. आलं का लक्षात. भगवंत काय लोक जे आता याच्यामध्ये नाहीत आपल्या भक्ती मार्गात, ती म्हणतात लोक काय एवढं 3 टाइम भोग लावतात, तर भगवंत खातो का. भगवंत खातो म्हणून तर आपण भोग लावतो, पण भगवंत काय खातो हे माहिती पडलं पाहिजे आपल्याला. भगवंत तुम्ही काय दिलंय किती दिलंय ते बघत नाही भगवंत, किंवा ना रुचीपुरी हलवा दिलाय का हे बघत नाहीत भगवंत. कसं दिलंय म्हणजे कुठल्या भावने दिलंय म्हणजे की भगवंत काय म्हणतात, भावग्रही जनार्दन भगवंताला म्हणतात ना. तर भगवंत भाव घेतात, भाव ग्रहण करतात. जे आपण जे काही यज्ञ तपस्या जे काय करतो ना, तर त्याचा भगवंत भाव ग्रहण करतात, म्हणून भगवंताला भोक्ता म्हणतात. पण भगवंता म्हणजे असं नाही की ही भगवंत संपूर्ण ह्याचा भोक्ता आहे. भगवंत हे सगळ्या ब्रह्मांडाचा भोक्ता आहे. यज्ञांचा यज्ञपती बी भगवंताला म्हणतात. जे आपण भगवंताला जे काय अर्पण करतो ना, यज्ञ करतो, हवन करतो, तर ते कोणासाठी करतो हे माहिती पडलं पाहिजे. भगवान विष्णूंसाठी प्रित्यर्थ. जसं आपण पहिलं बघा गणपतीची आरती करतो, त्याच्यानंतर एक श्लोक बोलतो, कायेन वाचेन मनसेंद्रिय इंद्रियात्म बुद्ध्यात्म नामा प्रकृती स्वभावा करोती अद्यम सकल स्वस्मे नारायणे मे समर्पयामी. म्हणजे मी जे काय कायेनी वाचेनी मनानी बुद्धीनी नाही का आत्मानी इंद्रियानी जे काही करतो ते कुणाला अर्पण, नारायणे मे समर्पयामी. हे कळ. हा श्लोक कुठला आहे, भागवतम मधला श्लोक आहे, माहिती नसते कोणाला. असं तर इथं हे कळलं पाहिजे की सर्व यज्ञांचा याचा भोक्ता कोण आहे, भगवंत आहे. सर्व लोकांचा महेश्वर महाईश्वर भगवंत आहे. हे कळेल तेव्हा आपल्याला थोडं म्हणजे यातलं हे कळेल की जेव्हा आपल्याला काय वाटतं की ईश्वर अनेक आहेत, म्हणजे नियंत्रक. ईश्वर म्हणजे नियंत्रक. जसं या गावाला किंवा घरामध्ये बी आपल्या घरामध्ये प्रत्येक जो घरातला कर्ता पुरुष असतो तो बी घराला कंट्रोल करतो ना. काय लोक गावाला, काही लोक देशाला कंट्रोल करतात, काय नाही का असं. तर असे नियंत्रक अनेक आहेत, या सृष्टीचे नियंत्रक आहेत, पण भगवंत परम नियंत्रक आहेत. ईश्वर अनेक आहेत पण परमेश्वर एक आहे.
ह्या ध्यानात आलं पाहिजे. तेव्हा मग हळूहळू आपल्याला एक कळतं की भगवंत सांगतात सर्व लोक महेश्वर. सर्व लोक म्हणजे ब्रह्मांडाची रचना माहिती असेल आपल्याला की ब्रह्मांडामध्ये 14 भुवन आहेत. भुवन म्हणजे लोक. जसं ही पृथ्वीलोकमध्ये वरती 6 लोक आहेत. वरती 6 लोक आहेत, खालती 7 लोक आहेत. 14 लोकांचं एक ब्रह्मांड आहे. हा, आपण गायत्री म्हणतात नाही म्हणत ओम भू भुव स्वाहा. तर ते भू भूलोक, स्वर्गलोक, महरलोक, तपलोक, जनलोक, सिद्धलोक, नाही का, अगदी ब्रह्माजींचं सत्यलोक ते असो, नाही तर ह्याच्या खालचं पृथ्वी ही भूलोक आहे ना, ह्याच्या खाली तलातल, रसातल, महातल, पाताल, सुतल, आतल, वितल जे काय आहे ते ह्या सर्व. पण ह्या एका हे झालं एक ब्रह्मांड. आलं का लक्षात? अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचे भगवंत हे आहेत. आलं का? जे ब्रह्मा किंवा शिवजी आहेत ना, हे या ब्रह्मांडाचे नियंत्रक आहेत. पण भगवंत असे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नियंत्रक आहेत. म्हणून ते भगवंत म्हणतात की सर्व लोक महेश्वर. ह्या सर्व लोकांचा मी महाईश्वर आहे. आलं का लक्षात? तर हे अतिशोक्ती नाहीये. जेव्हा भगवंत कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये नाही का उभं राहून भगवंत काय म्हणले, अहम सर्वस्य प्रभो मत्त परतर नान्य किंचित असती धनंजय. अर्जुनाला बोलले ना, तेव्हा कुठला असा देवी देवता म्हटला नाही, तुम्हीच का ईश्वर नाही का, आम्ही पण ईश्वर. तर भगवंतच एक असे परमनियंत्रक परमेश्वर आहे. हे जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपल्याला थोडं हे होतं की म्हणजे शांतीचं सूत्र इथं सांगितलंय की भगवंत सुहृद आहेत. सुहृद म्हणजे मित्र. हृदयाच्या याच्यापासून असे मित्र सुहृद अनेक असतात. इथं म्हणजे ह्या सृष्टीत, भौतिक सृष्टीत तर आपले माता पिता सोडून तर सुहृद कोणच नाही. कारण हा प्रत्येक व्यवहार आहे. म्हणजे तो आपल्याला काय देतो, आपण त्याला काय देतो, याच्यानुसार मित्रता किंवा व्यवहार किंवा हे होतं. फक्त एक ह्या सृष्टीमध्ये एक माता पिताच असे आहेत की ते आपल्या मुलासाठी निष्काम निस्वार्थ भावाने की मुलाचं लहान संगोपन हे करतात. त्यांना ही बी इच्छा नसती की पुढे जाऊन हा मला सांभाळेल नाही तर न सांभाळेल. पण निस्वार्थ भावनाने सेवा करणारे फक्त माता पिता असतात. ते तर त्याच्या पुढच्या आयुष्याची बी भविष्याची बी हे करून ठेवतात, सोय करून ठेवतात, ते माता पिता. पण भगवंत आहेत ना, काही लोक थोडं ह्याच्यापुरतं आपलं हे करू शकतात ना. भगवंत सुहृद मित्र आहेत. म्हणजे आणि सर्व भूतांनाम म्हणजे भूत जीवाला भूत म्हटलेले नाही का. ज्ञानेश्वरीत किंवा तुम्ही ह्याच्यात बी हरिपाठात वगैरे वाचला असेल, भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे, किंवा हिथं बी भूतानाम शब्द आलाय. तर हा भूतानाम म्हणजे जीवांविषयी हा शब्द आहे. तर सर्व सुहृद सर्व भूतानाम, भगवंत सर्व जीवांचा सुहृद मित्र आहे. आलं का लक्षात? तर आणि ज्ञात्वा माम शांती मृच्छती, म्हणजे हे जे जाणतो तो शांती प्राप्त करू शकतो. ह्या श्लोकाचा हा मतितार्थ आहे की भगवंत सर्व यज्ञ तपस्यांचा भोक्ता आहे. आता यज्ञ तपस्या वगैरे काय म्हणाल, म्हणजे कसं होतं, जी आपण हे करतोय, कार्य करतोय भक्तिभावाने भगवंता प्रित्यर्थ, त्याला यज्ञ म्हणतात. तपस्या नाही का, यज्ञ किंवा तपस्या. म्हणजे आता बघा ह्या मंदिरात किंवा इथं समोर एखादा झाडू मारतो, काय लोक असे हे म्हणजे कर्तव्य म्हणून किंवा समाजाची सेवा म्हणून. पण झाडू मारणे किंवा नुसतं कचरा उचलणे हे महत्वाचं नाही. जेव्हा हृदयात ते भाव पाहिजे की मी भगवंतांचं मंदिर मार्जन करतोय, तर तो भाव म्हणजे तपस्या. आलं का लक्षात? तर हे जाणता आलं पाहिजे. मग तो भाव म्हणजेच यज्ञ तपस्या, तो भाव भगवंत ग्रहण करतात. आलं का लक्षात? जसं आपण भगवंताला जे प्लेट ठेवतो ना, तर ते भगवंत त्यातलं काय खात नाही. नाही तर आता देणारच नाही कलियुगातला जीव. म्हणून बाबा भगवंतच खातोय तर नाही का. तर भगवंत भाव खातात. भाव म्हणजे तुमचा काय भाव आहे नाही का. अगोदर मी सांगितलं ना, किती दिलंय आणि काय दिलंय भगवंत बघत नाहीत, काय भावनेने मला अर्पण केलंय हा भाव ग्रहण करतात भगवंत. तर हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला शांतीचं थोडं हे कळतं. आणि आपल्या प्रभुपादांनी बी इथं सांगितले बघा सुंदर याच्यामध्ये, ते सर्वश्रेष्ठ शांतीसूत्र केवळ हेच आहे की भगवान श्रीकृष्ण सर्व कार्यांचे भक्त आहे. आपण जे 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 कार्य करतो ना, ते सर्व भगवंतांप्रित्यर्थ केलं
तरच आपल्याला शांती लाभेल असं इथं सर्व. आणि सर्व देवी देवता वगैरे आहे ना, हे सुद्धा काय आहे की देवी देवतांची तुम्ही थोडी तपस्या काय हे केलं ना, तेवढ्या पुरतंच हे देतात. पण कायमस्वरूपी सुरू नसतात देवी देवता. तुम्ही थोडंसं उलट केलं की लगेच खूप तुम्हाला मग अगदी भक्तीत बी उन्नती करायला बी हे करतात देवी देवता. जसं इंद्रानी भगवंताच्या भक्तांना नाही का याच्यामध्ये गोकुळामध्ये हे करण्याचा प्रयत्न केला की बाबा वर्षा करण्याचा ह्याचा. मग तसं आहे देवी देवता आहेत ना, कधी तेवढ्या पुरतंच तुम्ही किती हे करताय उपासना तेवढंच तुम्हाला देतात. भगवंत तसं नाहीये. भगवंत आता बघा तुम्ही भक्ती करताय, पण काही लोक भक्तीच करत नाही, पण त्यांना सुद्धा भगवंत देतात. देतात ना, का भगवंत इथं लिहिलेलं आहे बघा भगवत तात्पर्यामध्ये की भगवंत कधीच कुणाचा पक्षपात नाहीत करत की हा माझा भक्त आहे म्हणून त्याला देतात आणि तो भक्त नाही म्हणून. आता बघा ना, आम्हा काय म्हणतात मात्रेमध्ये हवा पाणी नाही का, भूमी जल वायू आकाश हे सगळं किंवा अन्न धान्य वगैरे का फक्त भक्तांनाच देतात का भगवंत? जे भगवंताला मानित नाहीत त्याला पण भगवंत देतात. पण भगवंत भक्तांविषयी जास्त दयाळू असतात. जसं भगवंत काय करतात म्हणजे भगवंत माता पित्या सारखे असतात ना. जसं माता पिता कसं आहे, मुलगा कसंही असले तरी आईला काय वाटतं की माझं मुलगा हे, तसं भगवंत आहे. आपण म्हणतो ना कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण बंधू. तर हे एक खरं आहे, नुसतं बोलण्यासाठी नाही. कृष्ण भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं अहम बीज प्रदपिता, मी सगळ्यांचा बीज प्रदपिता आहे. पिता पिता माता दाता पितामा भगवंत. तर म्हणजे हे हे जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपण भगवंताला म्हणजे हे ज्ञात्वामाम शांतिमृच्छती, म्हणजे जेव्हा आपण हे सगळं जाणून भक्ती भावाने भगवंतांचं हे करू कृष्ण भावनेमध्ये, तेव्हा आपल्याला शांतीचे हे होते, शांती लाभण्याचं. आता काय लोकांना कसं वाटतं पैसा आला संपत्ती आली की शांती लागेल, असं नसतंय. अनेक लोक आहेत ना पैसेवाले, शांती नाही लाभत. किंवा काय लोक नुसती लक्ष्मीची वगैरे पूजा करतात नाही का, की लक्ष्मी येण्यासाठी. पण लक्ष्मी देवी म्हणजे आताच्या माताजींना नाही मला म्हणायचं, पण लक्ष्मी देवी ही पतिव्रता आहे नाही का. तुम्ही थोडंसं त्यांचं हे केलं तर येईल बी, पण ती जास्त काळ तिथं टिकून राहणार नाही. लक्ष्मी देवी लक्ष्मी देवी तिथंच राहते जिथं नारायणांची भक्ती होते नाही का. बघा तुम्ही कधी फोटोत पिक्चर बघितला असेल तर लक्ष्मी देवीचं स्थान कुठे आहे? भगवंतांच्या चरणावर आहे. भगवंत विष्णू असे पहुडलेले असतात, लक्ष्मी देवी त्यांचं हे दाबत असते. आणि पैसा संपत्ती म्हणजे लक्ष्मी नाहीये, लक्ष्मीचं ते आयुध आहे. लक्ष्मी म्हणजे सुख शांती आणि समाधान म्हणजे लक्ष्मी. आलं का लक्षात? जे नारायणांची भक्ती करतो ना त्याला हे सर्व आपोआप मिळतं. म्हणून भगवंत म्हणतात की जो माझ्या नामात आहे मी त्याच्या कामात येतो, असं आहे. तर इथं बघा आता काही लोकांनी पूर्वी देश स्वतंत्राच्या ह्याच्या वेळेस नाही का हे बनवलं होतं राष्ट्रसंघ, काय युनायटेड नेशन काय म्हणतात, युनेस्को वगैरे, की कुठं युद्ध होऊ नये म्हणजे एक राष्ट्रसंघ बनवलेला की शांती लागावी. लाभली शांती? नाही लाभली का शांती? उलट आणखी दरवर्षी एक झेंडा एक्स्ट्रा येतोयच, म्हणजे शांती नाहीये. प्रभुपाद तर त्यांना बरंच म्हणजे मोठ्या भाषेत पण ते प्रभुपाद बोलू शकतात. तर असं बोललं की नाही शांती अशी नाही लाभत. जो भगवंतांची सेवा प्रेममय सेवा भगवंतांच्या नामात असेल तो शांत होऊ शकतो. जसं असे महाराज लोक म्हणतात सुखरूप. सुखरूप कोण आहे? सुखी कोण आहे? भगवंत आहेत. आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर त्यांच्या चरणाकडे आलं पाहिजे नाही का. आपल्याला तहान लागली तर कूलर किंवा ती विहीर आपल्याकडे नाही येणार, आपल्याला त्याच्याकडे गेलं पाहिजे. भगवंतांच्या चरणावर सुख आहे, तर भगवंताच्या चरणावर आले तरच आपण सुखी होऊ शकतो. हरे कृष्ण. तर भगवंत काय म्हणतात, जर तुम्हाला शांती लावायची असेल, अनेक लोक कर्तव्य करतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच. मा शुच म्हणजे घाबरू नको, मी तुझ्या सगळ्या पापातून हे करतो, असं भगवंत वचन देऊन सांगतात. तरी भगवंत येत बघा इथं भगवंताचं पिक्चर कसं आहे.
असं हे हे दोन बोटं हे केलेले आहेत भगवंतानी बघा असं मा शुच. जेव्हा आम्ही ह्याला गेलतो वरदराज भगवान कांचीपुरणला, तिथं सुद्धा भगवंतांनी असं केलं, तिथं हिथं लिहिले मा शुचा, म्हणजे घाबरू नको, मी तुझ्या हे. तर जेव्हा आपण जे इथले व्यवहार हे करतो की बाबा कर्तव्य, तर हे कर्तव्य करत राहा, पण मला सेंटर करून, भगवंताला सेंटर करून, तर तुम्हाला शांती लाभण्याचं हे. भगवंत म्हणतात सर्व धर्मान परत्यज माम एकम शिव. सर्वोच्च पूर्णता कुठं असेल तर भक्तियोगामध्ये. काय लोक म्हणतात ना कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, नाही का, तर याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलंय भक्तियोग श्रेष्ठ आहे. अनेक योग आहेत, नाही का. कर्मयोग, आता काय लोकांना तर जे भक्तीत नाही त्यांना कर्मयोग बी समजत नाही. त्यांना काय वाटतं मी जे जे काय करतोय तो कर्मयोग नाही, असं नाही. कर्मयोग म्हणजे जे भगवंता प्रित्यर्थ कर्म करतो त्याला कर्मयोग म्हणतात. योग म्हणजे जोडणे. कुणाला जोडणे? भगवंताला जोडणे. आलं का लक्षात? कर्मयोगाची ही अशी व्याख्या आहे. असं नाही की मी करतोय ते सगळं कर्म, मग ते पोटासाठी झालं ना, म्हणजे स्वतःसाठी झालं. तुम्ही स्वतःसाठी करा, पण कसं आहे ध्यान भगवंताचं, की केंद्र भगवंताला करू ना. भगवंत काय म्हणतात की मला सेंटर करून हे करा. म्हणजे जे जे ह्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये बघा एक 9व्या अध्यायात एक श्लोक आहे ना, 27 नंबरचा श्लोक आहे बघा. असं यत करोशी यत अश्नाशी यत जुहोशी करोशी यत, म्हणजे तू जे काय खातो, जे काय करतो, जे काय हे करतोस ते सर्व मला अर्पण कर. असं केल्याने तू मला प्राप्त होशील, नाही का. त्याच्या अगोदरच्या श्लोकात काय म्हणलंय 26 नंबर 9व्या अध्यायातला, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रणच्छती तदहम भक्ती उपरत अश्नामी प्रयतात्मना. ह्या श्लोकात काय भगवंत म्हणल्यात, काय लोक म्हणतात ना मी भक्ती कशी करू, मी गरीब आहे, नाही का. तर भगवंत सर्वांसाठी सांगतात तुम्ही गरीब असा नाही तर कुणी असा, की पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे एखादं पत्र, म्हणजे कुठलं पत्र, तुलसी पत्र एखादं म्हणलंय ना, एखादा पुष्प, असं नाही म्हणले की मला पद्मपुष्पाचा हार दे, नाही का, किंवा गुलाबाचा हार दे. एखादं पुष्प, पत्रम पुष्पम फलम, एखादं फळ, मँगो नको, ऍपल नको, नाही का, आपलं महागायचं नको, एखादं फळ. शबरीने काय दिलं भगवंताला, पुष्टीपूर्व देऊन हे केलं. पण ते आपल्याला एखाद्याला वाटतं भगवंताला कसे दिले, पण ते शबरीचा भाव काय होता की माझ्या भगवंताला, माझ्या रामाला आंबट नाही लागावं, हा भावाने त्यांनी तसे दिले. आलं का लक्षात? तर याचं म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, भगवंत सर्वांसाठी सांगतात की भक्ती मार्ग तसा सोपा आहे, खूप सोपा आहे. भक्ती मार्गात एक दोनच गोष्टी आहेत, की श्रद्धा पाहिजे आणि चांगली जिज्ञासा पाहिजे. जशी तुम्ही श्रद्धावान लोक आहे, भक्ती सुरुवात कानाने होते ना. एखादा म्हणेल मी आज्ञानी, म्हणजे काय म्हणतात आडाणी आडाणी, असं काय नाही. गोपी कुठल्या शाळेत गेल्या होत्या, नाही का, मीराबाई कुठल्या शाळेत गेली होती, तर काय नाही. श्रवण करण्याने भगवंताला जाणायचं असेल तर भगवंताला आपण ह्या डोळ्यांनी नाही हे होऊ शकत. म्हणून आपण प्रार्थना केली ओम अज्ञान तिमिरांधस्य, ज्ञानाचं अंजन घातल्यावर, नाही का, साधू शास्त्र हे गुरुशिवाय ज्ञान नाही ना. तसं आहे म्हणजे की ज्ञानाने जाणलं पाहिजे भगवंताला, आणि भक्त असतो तो ज्ञानीच असतो. आलं का लक्षात? कारण भगवंताला जो जाणतो तोच भक्ती करतो ना. भक्ती करणं ऐऱ्या काम नाहीये. भक्ती करणं बी फार मोठं अतिउच्च. आता सगळीच लोक म्हणजे आपापल्या ह्याच्यासाठी, नाही का, आहार निद्रा भय मैथुनच सामान्य पशुभेद नराना, म्हणजे स्वतःच्या पोटासाठी सर्वच काबाड कष्ट करतात, रात्रंदिवस धडपड धडपड, अगदी धड पडेपर्यंत कष्ट करतात, पण शांती लागली कधी कुणाला नाही. म्हणजे काय आपल्यात जनावराच्यात काय फरक आहे, नाही का. ते बी पोटासाठी करताय ना, आहार निद्रा भय मैथून, नाही का, ते बी खाताय, आपण बी खातोय, ते बी झोपतंय, आपण बी झोपतोय, नाही का. त्याला बी भय वाटतंय की बाबा, नाही का, कुत्र्याला वगैरे वाघ खाईल, किंवा पशु पक्षी रात्रीच्या झाडावर बसतात, त्यांना वाटतं आपल्याला कोण खाईल, नाही का, भय वाटतं. आपल्याला वाटतं आपल्याला कोण हे करेल, आपली संपत्ती कोण. भय सर्वांना आहे ना, कुणाला मृत्यूचं भय, कशाचं भय. तसं आहार निद्रा भय मैथून जे प्रजोत्पादन करणे, आपल्याला एक नाही तर दोन होतात. आता तर हम दो हमारे दो बी नाही, एकच, असं बी चाललंय. तर नाही का, तर पशु पक्षी किंवा यांना प्राण्यांना डझनाने होतात ते, नाही का. त्यांच्यात आणि आपल्यात काहीतरी भेद आहे ना. सॉरी, हा भेद जाणण्यासाठी हे ज्ञान आहे, भगवद्गीता आहे.
तर कसं असतं माहिती आहे का, शांती प्राप्त करायची असेल तर भगवंतांच्या चरणावर लीन झालं पाहिजे. साधूचा, शास्त्रांचा आ- आश्रय घेतला पाहिजे. जर आपल्या ह्यानी आपल्याला नाही समजू शकत, नाही तर मग प्रकृतीच्या लाता पडतात. प्रकृतीचे नियम आपल्याला माहिती नसतात ना. प्रकृती ही कोण आहे? भगवंतांची शक्ती आहे, बहिरंगा शक्ती. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरतया मामेव ये प्रपदन्ते माया मेताम तरंती ते. भगवंत काय म्हणतात? ही दैवी शक्ती आहे, माझी प्रकृती आहे, एवढी दुस्तर आहे की तिला कुणीही पार करू शकत नाही. आता तुम्ही सांगा, एखादं महावर्षा, बारिश किंवा महापूर रोखू शकतो का कोण? मंत्री रोकाल का कोण रोकल? नाही. ते भगवंतांच्या अधीन आहे ते, नाही का? ऊन वारा पाऊस भूकंप झाला, रोखू शकताय का कोण? तर ह्या दुस्तर शक्ती आहे ना, याच्यातून जर तुम्हाला पार व्हायचं असेल तर भगवंतांनी पुढं काय म्हटलंय? माम एव म्हणजे मला, मामेव ये प्रपदन्ते, मला जो शरण येतो तो सहजपणे ह्या मायाशक्तीला माझ्या पार करून जातो. हा किती बहुसागर असू द्या, सहजपणे. म्हणजे जसं गाईच्या वासराचं खूर असतं ना, असं उमटतं नाही का पावसाळ्यात, आणि त्याच्यात पाणी साठतं एवढं, तर ते आपण एखादं लहान मूल बी त्याच्यावरून लगेच हे करेल ना. अशा प्रकारे जो भगवंताला शरण येतो ना, तर सहजरित्या ह्या मायेला पार करतो. म्हणून आपण भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. तर भगवंतांनी सांगितलंय की ही माझी मायाशक्ती अशांत. अशांत कोण असतो माहिती का? आणि शांत कोण आहे? याच्यामध्ये सांगितलंय बघा, चैतन्य चरितामृत, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत. कोण? भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत, कृष्ण भक्त अतएव निष्काम, कृष्ण भक्त अतएव शांत. म्हणजे कोणाला सांगितलंय? जो भुक्ती, भोग करण्याची इच्छा आहे, भोगी तो रोगी, भोग करण्याची इच्छा आहे, मुक्तीची कामना आहे, तो बी मुक्तीसाठी खडतर प्रयास करतो. आता हे योग वगैरे सोप्या गोष्टी नाही आहेत, योग करणं वगैरे, नाही का? भक्तीच्या हजारो गुणा कष्ट आहेत त्याच्यात, तपस्येत, योगामध्ये. भक्ती एवढी सुलभ आहे, पण माणसाला काय वाटतं, जे सुलभ साधू संतांनी करून ठेवलंय ते माणसाला सहज म्हणजे मिळतं ना, म्हणतो ना, फुकट मिळाल्याचं हे नाही. आज जी आपली ही ताकद आहे ना महाराष्ट्राची, कुणामुळे? साधू संतांमुळे. माऊली तुकाराम महाराज, त्यांच्या कृपेने आज 10-10 लाख 12 लाख लोक जातात याला, दिंडीला, पंढरपूरला. ह्या साधूच्या कृपेने. आलं का लक्षात? तर म्हणायचं काय? भुक्ती मुक्ती सिद्धी, सिद्धीची कामना आहे, तो पण अशांत आहे, सिद्धी प्राप्त करणारा. पण निष्काम म्हणजे जी कशाचीच कामना नाही, निस्वार्थ भावनेने जो कृष्ण भक्ती करू, अतएव शांत, तोच शांत होऊ शकतो. आपल्याला शांती लाभायची असेल तर हे सूत्र आपण अंगीकारलं पाहिजे की भोग भोगण्यामध्ये, याच्यामध्ये मनुष्य जीवन आहे ना, म्हणजे माणसाला असं, काही लोकांना काय वाटतं, कुणी बघितलंय मेलं की गेलं असे लोक म्हणतात ना. नाही, असं नाहीये. त्याच्यासाठी भगवद्गीता वाचा. आता काही लोक, दुसऱ्या समाजातली लोकांचा तर पुनर्जन्म मानितच नाहीत. पण तुम्ही नाही मानित म्हणून ते नाही असं नाही ना. पहिल्या काळी घड्याळं नव्हती, तेव्हा काय होतं? टाइम काय, हे सकाळी अर्ली मॉर्निंग पहाट झाली की कोंबडा हरवायचा. बघा, तुमचा कोंबड्याने बांग नाही दिली म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. म्हणून तुम्ही माना नाही तर न माना, प्रकृतीचे नियम तुम्हाला भोगायच लागणार. तर चैतन्य चरितामृत मध्ये बी हे भोग वांछा करे निकटस्थ माया तारे झापडिया धारे. म्हणजे माया आहे ना, माया अशी झापड लावते. तर कशी लावते हे आपल्याला कळत नाही. त्याच्यासाठी आपल्याला साधूचा, गुरुचा किंवा शास्त्राचा, कृष्ण बोलिया जीव भोग वांछा करे निकटस्थ माया तारे झापडे. म्हणजे कृष्णाला भुललं की माया त्याला झापड लावते. तर ती कशी माया देवी माहिती आहे ना, दुर्गा देवी, तिच्या हातात काय असतं? त्रिशूल. शूल म्हणजे टोकदारी, ते त्रिशूल असतं ना, तर ते 3 ताप देतं आपल्याला. ही दुर्गा देवी कुणाला ताप देते माहिती का? जी नुसती मायेच्या ह्याच्यात, म्हणजे भोग भोगण्यात लागल्यात ना, माझं घर संसार, त्याला झापड लावते. आपल्याला माहिती नाही ताप कसे असतात. 3 ताप, आधी दैविक, आधी भौतिक, आधी आध्यात्मिक ताप. तर हे ताप देती मायादेवी, आणि मग जीव असा फडफडतो. आणि मग जर त्याला सुदैवाने कोण असं भेटलं, साधू गुरु, तर मग तो
त्याला ज्ञान होतं की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान, नाही का? भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे ना, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. महात्मा कुणाला म्हटलंय? आता कुणालाही कुणी महात्मा म्हणते. आजकाल तर एक कुठला तरी पंथ आहे, त्यात तुम्ही गेला की तुम्हाला पण महात्मा म्हणतात. असो, आपल्याला कुणाची निंदा नाही करायची, पण महात्मा शब्दाचा अर्थ इथे सांगितला आहे भगवद्गीतेत. महात्मा कुणाला म्हणाले? जो भक्तीत, जो भगवंताला जाणतो, जो भक्ती करतो ह्या भावनेने, त्याला महात्मा म्हणलंय. आलं का लक्षात? पण तो असा सहजासहजी नाही आहे. जर ज्याला नाही ना ह्याला इकडे यायचं, तर प्रकृतीच्या लाथा खाऊन किंवा अनेक अनेक जन्मानंतर भटकंती करून 84 लक्ष योनी भटकून जर त्याला ज्ञान आलं, तर मग आता आपण काय म्हणतो की काय लोकांना नाही ना कृष्ण कळत, मग ते ह्या देवाचं त्या देवाची उपासना करत असतात. ती बी अशी येन केन प्रकारे ती भगवंताकडेच येते. देवी देवता कोण आहेत? भगवंतांचे हे आहेत, सेवक आहेत. चैतन्य महाप्रभू म्हणलेले आहेत चैतन्य चरितामृत मध्ये, एकले ईश्वर कृष्ण और सब भृत्य. कृष्ण एकटे ईश्वर आहेत, परमेश्वर, आणि और सब भृत्य म्हणजे सेवक. सर्व देवी देवता त्यांचे सेवक आहेत. मग ते किती महान कुणीही असू दे, तर हे जेव्हा कळतं, आपल्याला कळत नाही तर मग आपण ह्या देवाच्या मागे, त्या देवाच्या मागे नाही. अरे कुणी आमचं ऐका नाही तर नाही का? हे वारकरी संप्रदायातले बी लोक आहेत जे आमच्यापेक्षा फार उच्च सिनियर भक्त आहेत, त्यांच्या पुढे आम्ही काय बोलणार? पण माऊलींनी सांगितलंय, रामकृष्ण संकल्प धरून राही. हरिपाठात सांगितलंय, नामापरते तत्व नाही रे अन्यता, वाया अनिक पंथा जाशील. त्यांचं तरी ऐका. काय लोक म्हणतात ना, कुणी बघितलंय, काय बघितलंय? आपण अतिउच्च कोटीचे संत झाले या महाराष्ट्रात. तुकाराम महाराज काय म्हणले ते? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बुडते हे जन न देखवी डोळा. कशासाठी म्हणले ते? जन बुडतंय. कशात बुडतंय? अज्ञानाच्या अंधकारात. त्याला माहितीच नाही की मी कशासाठी आलोय, मी कोण आहे, कुठून आलोय, कशासाठी आलोय, काय हे भोग भोगतोय, माहितीच नाही. मग ते माहिती केव्हा होईल? जेव्हा आपण कुठल्या तरी साधू संतांचा, शास्त्राचा आधार घेऊ, तेव्हा तर माहिती होईल. नाही तर चाललंय ही दुनियाचं चक्र चाललंय. कुठेतरी कुणी विचार केला का? आपण आता ज्या घरात राहतो किंवा जी शेती कसतो, आपली आहे का? आपल्या आजा पंजांची आहे. त्याच्याही अगोदर ते नव्हते, तेव्हा पण होती ती. आलं का लक्षात? जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे ही शेती घर आपण जे कसतोय ना, ते आपलं नव्हतं, आपल्या आजा पंजांचं आहे. आलं का लक्षात? पण ते गेले, कुठे गेले माहिती नाही. त्यावेळेस काय लोकांची श्रद्धा आहेत, फोटो लावता, हार लावता. आता हार बी नाही, फोटो बी नाही, काहीच नाही का? आपल्याला हे कळलं पाहिजे सृष्टीचं चक्र काय. सगळे आले, मोठे मोठे आले गेले, ते अजून तिथंच आहे, भूमी तिथंच आहे, सगळं तिथंच आहे, आणि आपणही तसंच जाणार आहे, त्याच वाटाने जाणार आहे. आपण कधी विचार करणार? कारण नुसतंच इंद्रिय भोगात, इंद्रिय तृप्तीमध्येच लागणार आपण. तर इथल्या सर्व आयोजकांचं किती धन्यवाद आहे की काही का होईना तुम्हाला भगवद्गीतेचं ज्ञान हे करण्यासाठी इतकं सुंदर आयोजन केलेलं आहे इथं, की ह्या इथं आल्यामुळं तुम्हाला ज्ञान मिळेल की मी कोण आहे. भगवद्गीतेचा पहिलाच सिद्धांत आहे, आय एम नॉट बॉडी, आय एम सोल. म्हणजे मी शरीर नसून मी आत्मा आहे. एवढं जरी कळलं, 50% दुःख तुमचं नाहीसं झालं. का? आत्म्याला मरणच नाही. भगवद्गीतेतच लिहिलंय ना, आम्ही नाही सांगत आहे. नैनम छिदंती शस्त्रानी नैनम दहती पावक न शोष न क्लेयदंत्यापन न शोषयती मारुता. भगवंतांनी सांगितलंय ना, आत्म्याचे तुकडे करता येत नाही, आत्म्याला जाळता येत नाही, आत्म्याला बुडवता येत नाही, वाऱ्याने वाहून नेता येत नाही. म्हणजे आणि तो आत्मा आपण आहे, आपण मरणारच नाही. तर मग भीती कशाची, भय कशाचं? सगळ्यांना सगळ्यात मोठं भय कुठलंय? मृत्यूचं. पण जेव्हा तुम्हाला कळलं की मी मरणारच नाही, तर भीतीचं कारण आहे का? पण तुम्ही मरणार नाहीये, पण तुम्ही जसं कर्म कराल त्या पद्धतीने तुम्हाला त्या योनीत जावं लागेल. ते भगवद्गीतेतच सांगितलंय. भगवद्गीता ही साधारण नाहीये किंवा ही अशी असंच कुणीतरी उठून नाही किंवा मायथॉलॉजी नाही. साक्षात परमपुरुषोत्तम परमात्मा श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितले. आपल्याकडे तुमचे ह्याच्यात काय म्हणतात आपल्या इथं की ज्ञानेश्वरी वाचा किंवा काय, ज्ञानेश्वरी तरी काय? भगवद्गीताच आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेवर टीका केली म्हणून तिला ज्ञानेश्वरी म्हणतात. आलं का लक्षात? आहे काय भगवद्गीता, नाही तर उघडून बघा. अर्जुन वाच, हे वाच, काय आपल्याला कळत नव्हतं, ते अलौकिक भाषेत होतं. मग आपल्यावर उपकार करण्यासाठी हे साधू संत आले आणि आपल्याला कळल अशा भाषेमध्ये रूपांतरित करून आपल्याला दिले म्हणून त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. आलं का लक्षात? अनेक लोक, आम्हाला कुणाला दोष द्यायचा नाही की कोण कुठे जाते, कुठेही जा, पण एकदा तरी इकडे या, जीवनाचं कल्याण होणार. कसं होतं माहिती का? बघा ना, आता तुम्ही जे आपले सर्वात मोठे संत ज्यांना कळस म्हटलेले जगद्गुरु तुकोबार आहे, ते काय म्हणतात? ते म्हणले का हे वाच ते वाच ते वाच, असं वाचण्यासारखं तर किती आहे. 4 वेद कधीच वाचू शकत नाही. एक वेद केवढा आहे? एक भागवतम किंवा एक रामायण किंवा हे म्हटलं ना, 1-1 लाख श्लोक आहेत त्यात. भागवतम मध्ये 18,000 श्लोक आहेत. वाचू आम्ही भगवद्गीता द्यायला जातो ना, ते म्हणतो एवढं कधी वाचायचं, ते म्हणते ह्याच्यात तर किती श्लोक आहेत? फक्त 700 श्लोक आहेत. हो. तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय? गीता भागवत करीसी श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. काय भक्ती कराय. गीता म्हणजे भगवद्गीता का त्यांनी सांगितलं? आता मला कुठलेच कुणाचं किंवा ह्याचं उदाहरण नाही घ्यायचं की हे वाच ते वाच. कोण म्हणते मी गुरुचरित्र वाचतो, कोण म्हणते मी दाखव. वाचा, चांगलं आहे, नाही असं नाही, पण त्या संतांचं ऐका की त्यांना सच्चिदानंद उपाधी आहे तुकाराम महाराजांना. सामान्य नाहीत तुकाराम महाराज. अरे मग त्यांचं तरी ऐका ना. अरे 400 वर्ष झाले, 750 वर्षापूर्वी माऊली जे ज्ञानाचा सागर आहे, कोण आहे त्यांच्या एवढा ज्ञानी? त्यांनी सांगितलेलं ऐका ना तुम्ही, तर कोणाचं ऐकणार तुम्ही? मग माझं म्हणणं आहे का, साधू संतांचं ऐका. साक्षात भगवंत आले, प्रत्येक रूपात, प्रत्येक युगात आले. आता तरी जीव माझ्याकडे बघेल, आता तरी जीव माझ्याकडे बघेल. तर भगवंतांनी अनेक ठिकाणी सांगितले की तू असं कर, तू असं कर. शांतीचा मार्ग सांगितलंय किंवा याचं मार्ग सांगितले, सगळे योग सांगितले. पण शेवट अर्जुन म्हणतो की भगवंता ह्यातला श्रेष्ठ काय? भगवंत म्हणतात भक्तियोग. काय लोकांना काय वाटतं, काय नुसतं टाळ वाजवलं किंवा नाम घेतलं. अरे पण माऊलींनी सांगितलंय ना, नामापरते तत्व नाही रे आणण्यात. नाम म्हणजे साधारण नाही. कलियुगात नाम आणि नामी म्हणजे भगवंत एकच आहे. प्रत्येक युगात अलग अलग धर्म होता, कलियुगात फक्त नामस्मरण सांगितले. बघा ना, हरिपाठात बी वाचून बघा तुम्ही. आता मी त्याच्याकडे हे नाही, 10 वर्षापूर्वी मी वाचलेलं आहे, त्याच्यावरच हे स्मरणवरनी कनेक्ट झालंय. मी आता तर 10 वर्षात उलगडून बी बघितला नाही, पण 10 वर्षापूर्वी मी ते वाचलेलं आहे. म्हणजे कारण जळतील पापे जन्मांतरीत, म्हणजे त्यांना सुद्धा काय म्हणायचंय, नामस्मरण घ्या. अहो नामाने दगड तरंगतात, आपण काय नाही तरुण जाणार. म्हणून हात जोडून विनंती आहे की बाबा रे नामस्मरण करा. मग काय लोकांना काय वाटेल, हे हरे कृष्णवाली काय ते झोळीत हात घालतात, आमची झोळी बघा तिथे. ते म्हणजे काय माहितीये का, आता आमची माळ असते मोठी, मग ते अशी नाही धरू शकत किंवा आम्ही 2-2 तास जाऊ. आम्ही नाही म्हणत तुम्हाला 2 तास करा, 10 मिनिटं करा. आता तुम्ही सांगा, आमचे एक आचार्य होते, त्यांना नाम आचार्य पदवी ही साक्षात भगवंतांनी, चैतन्य महाप्रभू कोण आहेत? साक्षात भगवंत. आणि तेच चैतन्य महाप्रभू तुकाराम महाराजांचे गुरु आहेत. बघा तुम्ही उलगडून त्या तुकाराम महाराजांचा हे बाबाजी चैतन्यासारखा मी गुरु केला. मी बंगालला वगैरे जाऊन आलोय, तिकडच्या लोकांना जे अतिउच्च कोटीचे संत आहेत त्यांना बाबाजी म्हटलं जातं. राघव चैतन्य नाही का, असं काहीतरी आहे. आता तुम्हाला काय एवढं श्लोक माहिती नाही, पण ते चैतन्य महाप्रभू आहेत. कारण भागवतम मध्ये आमच्या प्रभुपादांनी, जगद्गुरु प्रभुपादांनी 50 वर्षापूर्वी लिहून ठेवले की महाराष्ट्रातले एक थोर संत जगद्गुरु तुकोबाराय यांना चैतन्य महाप्रभूंनी दीक्षा दिली. बघायचं असेल तर ते भागवतमचा पहिला स्कंद वाचून त्याच्यात उपोद्घात मध्ये बघा. आम्ही आमच्या पदरचं काय सांगत नाही, पहिल्यांदाच सांगितलं की मला काय ज्ञान नाहीये. मी बाबा तिकडं ऐकलं, मी पोस्टमन आहे. पोस्टमन जसं एखाद्या काय मनी ऑर्डर देतो, मग काय पोस्टमनला काय मिळते का? तुमची मनी ऑर्डर तुम्हाला खुशी होणार ना, किंवा तार दिली तर पोस्टमन रडत बसत नाही. तसं आम्ही पोस्टमन आहे काय बाबा, वरिष्ठांचं ऐकलं आणि तेच तुम्हाला आपलं सांगतोय. कारण आम्ही काय एवढे हे ज्ञानी नाहीये. आता आपले हे जे प्रभूजी येतात, खूप ज्ञानी व्यक्तिमत्व आहे ते, कारण त्यांचा अभ्यास तेवढा आहे. त्यांनी प्रभुपादांचे जो 4 पुस्तकं ट्रान्सलेशन केलेले, ज्ञानी भक्त आहेत. पण त्यांचं काही कारणास्तव ते गेल्यामुळं त्यांनी आम्हाला ही सेवा दिली. आम्ही अगोदर सांगितलं बाबा माझी काय पात्रता नाही, पण एक माझ्या हृदयाचं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी
आणि एक भगवंताची स्तुती हे करण्यासाठी किंवा तुम्ही दिलेली सेवेचं हे करण्यासाठी मी इथं हे झालेलं आहे. तर शांतीचं सूत्र आहे ना, की काही म्हणजे कर्मयोग करा, ज्ञानयोग करा, अंतिम निर्णय कुठे येतो? भक्तियोगात. तर भक्तियोग हा श्रेष्ठ आहे याच्यात सांगितलंय. कारण कसं होतं, कर्मयोग बी आणि ज्ञानयोग बी. आता ज्ञानी अनेक ज्ञानी आहेत ना, पण तरी ते ते तुमच्या ह्याच्यातच आहे मला वाटते. माऊलींनी बी सांगितले, अनंत वाचाळ बरळी ती बरळ त्या कसं. एखाद्याला अख्खी भगवद्गीता पाठ आहे ना, पण भाव नाही. म्हणजे जसा भाव तसा देव, भगवद्गीतेत बी लिहिलंय. ये काय, ये यथा माम प्रपदन्ते तांस तथैव भजामी. त्याचा अर्थ तोच आहे, जसा भाव तसा देव. तुम्ही त्या दानपेटीत खडखड मारण्यासाठी असा कॉईन टाकाल आणि एक कॉईन टाकला की कितीचा बी असो, 10 रुपयाचा असो ते काय, आणि देवा मला पोरगे देन, देवा मला हे देन, देवा मला बागला देन, देवा मला. अरे तू टाकाला किती, मागतो किती? बरोबर ना? म्हणजे भगवंत म्हणतात भाव, तू जसा भाव आहे ना तसा देव आहे. काय लोकांना समजणं ते म्हणजे एवढं हे नाहीये की भाव कसा भाव असतो, की तुम्ही भगवंत, अहो भगवंत इतके दयाळू आहेत, इतके दयाळू आहेत की तुम्ही एक पाऊल भगवंताकडे या, भगवंत 100 पावलं तुमच्याकडे येतील. परम दयाळू भगवंत आहेत. अरे मी तर एवढं पुढे जाऊन सांगेन की आपल्या आई बापापेक्षाही परम दयाळू भगवंत आहेत. आलं का लक्षात? भगवंत, एखादी आई जर पोरांनी राग दिला ना, म्हणजे काय त्रास दिला ना, तर कधी कधी एखादा शब्द बी बोलते. आता काय बोलते ते त्यांचं माताजींनाच माहिती. बोलते ना, म्हणजे स्वतःच्या पोराला बोलते. ती काय मनापासून नाही बोलत, पण रागावते ना. भगवंत नाही. अरे किती किती जीवनात आपण द्रोह विद्रोह करून इथं आलोय, म्हणजे कारण स्वतःला भोगायचंय म्हणून. तसं आपण ऍक्च्युली परम सुखी आहे. जेव्हा तुम्हाला कळेल की मी आत्मा आहे. मग आत्मा कोण आहे? भगवंत परमात्म्याचा अंश आहे. ते बी भगवद्गीतेत लिहिलंय, ममेवांश जीवभूत जीवलोक सनातना. त्याच्या पुढे काय लिहिलंय? मम मनषष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणजे की इंद्रियाचे 6 इंद्रिय आणि मन ह्याच्यात पडल्यामुळं कर्षती स्थान, म्हणजे संघर्ष करतोय जीव. संघर्ष का करतोय? की जीव ऍक्च्युली भगवंतांचा हे. आपल्याला हे कळलं पाहिजे की आपली स्थिती स्वरूप स्थिती काय. संतांनी, साधूंनी किंवा महाप्रभूंनी सांगितले, जीवेर स्वरूप होय कृष्णर नित्यदास. जेव्हा आपण दास भावना येईल ना, तेव्हा तुम्ही हे व्हाल. बघा तुम्ही, अहो आपण, आणि जेव्हा आपण मान देतो ना, तेव्हा सन्मान झाल्याशिवाय राहतोय. आला का लक्षात? तुकाराम महाराज, अहो एवढे मोठे संत झाले, ते सुद्धा म्हणतात. आता कारण मला तिथले एवढे सगळे अभंग वगैरे माहिती नाहीत, पण हे भगवंता तुझ्या दासीचा दास मला कर, तुकाराम महाराजांचं वाक्य. आणि आपण बॉस बनायला निघालोय. आलं का लक्षात? म्हणून म्हटलेलं आहे, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. बरोबर ना? लहानपण देगा देवा. कुणी सांगितले? तुकाराम महाराजांनी सांगितलंय, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा. जर तुम्हाला आता लहान पोराला कोण काय म्हणते, त्याला तर माहिती पण नाही. दुसऱ्याच्या घरात जरी गेलं, असू दे लहान आहे, लहान बना, लहान तुम्हाला गोडच भेटेल. किती भेटेल त्याचा हे नाही. आणि मोठेपणा, मी लय मोठा. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा. ऐरावत म्हणजे हत्ती. हत्तीला कंट्रोल करण्यासाठी एक खेळ्यासारखं असतं बघा, इथं मारतात नाही का. म्हणून मोठेपण नकोय. आता तुम्ही सांगा ना, तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला काय जिम्मेदारी होती? ह्या बाळाला रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अरे त्याला तर खायची बी सुद्ध नाही, पण आपले शरद प्रभू किंवा माताजी त्याला नेणार, वडणार, त्याला शाळेत जायचं, त्याला भान नाही. त्याला नेणार माताजी, लगेच आंघोळ घालणार, खाणार, बाबा खा खा, कपडे घालणार, शाळेत नेणार, त्याला चिंता नाही. तसं आपण राहिलं पाहिजे. आपण भगवंतावर अवलंबून राहिलं पाहिजे. की असं नुसतं म्हणायचं नाही की असल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे, तुम्ही कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका. आणि कितीही काय करा. ह्या मुलांनी अभ्यास करणं ह्याचं काम आहे. तो पास होईल का नाही होईल ते एक्झामिनर ठरवणार. तर त्यांनी किती लिहिलंय, तसंच कर्माचा सिद्धांत आहे. तुम्ही कर्म करायचंय, कसं कसं कर्म केलंय त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. भगवंत पक्षपात करत नाहीत कधी ह्याला. पण एक आहे, भगवंत
भक्ताला हे करतात. म्हणजे भगवद्गीतेतच भगवंतांनी सांगितले, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम. सांगितलंय ना, की पहिलंच वाक्य परित्राणाय साधूनां विनाशाच्या दुष्कृताम, हे नंतरचं वाक्य. साधूला परित्राण म्हणजे साधूला आनंद देण्यासाठी भगवंत येतात. दुष्कृतांचं हे करणं तर आपोआप होऊन जातं. आलं का लक्षात? त्याला काय तिथं त्यांच्या वैकुंठात बसून बी नुसत्या इच्छा मात्राने दुष्टांचा नाश करतील भगवंत. भगवंत येतात फक्त भक्तांना आनंद देण्यासाठी. भगवंताचं एकच कार्य आहे. जेव्हा गोकुळात येऊन येतं, इथे येऊन येतं, पंढरपुरात येऊ, किती साधू संत, किती महान महान साधू संत झाले नाही का. भगवंताचं स्वरूपच आनंदमय आहे. भगवंताला जाणायचं असेल तर 3 फेज आहेत. सच्चित आनंद म्हणजे ब्रह्म इति परमात्मा इति भगवान इति शब्दते, म्हणजे ब्रह्मरूपात चराचरात भगवंत आहे. प्रत्येक वस्तू आपण काय म्हणतो कणाकणात आहे ना, तसंच ब्रह्मरूपाने काय लोक जातात नाही का ज्ञान मार्गाने. काय लोक प्रत्येक हृदयात परमात्मा रूपाने भगवंत आहेत नाही का. असे भगवंताला जाणण्याचे 3 आहेत. पण भगवंताला साक्षात भगवंत आहेत. आपले हित बी आहेत आणि धामात बी आहेत. आलं का लक्षात? काय लोक म्हणतात मग भगवंत दाखवा. अरे दाखवा म्हणजे तू ती दृष्टी तर आहे का तुझ्याकडं? भगवंत का तुझ्या बापाचा नोकर आहे का दाखवा म्हणजे? मला काय म्हणायचं आहे की ज्ञानाचं अंजन. आता बघा काय पिक्चर निघतात ना, याच्यामध्ये पिक्चर थिएटरमध्ये जाता 3D काही ते म्हणतात ना, तर त्याच्यासाठी एक असा चष्मा, म्हणजे तो पिक्चर बघण्यासाठी काहीतरी एक चष्मा वापरायचा, तेव्हा तुम्हाला ते फिल्म व्यवस्थित दिसते. तसंच आहे. आता तुम्ही सांगा संजय कुठं बसला होता? धृतराष्ट्राच्या महालात हस्तिनापूरला. युद्ध कुठं चाललं होतं? कुरुक्षेत्रावर. पण त्याला दिव्य ज्ञान कुणी दिलतं? व्यासदेवांनी दिलतं. मग तसं गुरु आपल्याला ज्ञान देतात तेव्हा आपल्याला भगवंत कळतो. आपल्याला ज्ञान नाहीये, कसलंच ज्ञान नाहीये. आता तुम्ही सांगा ना, माऊली आपले जे ज्ञानेश्वर माऊली किती महान संत आहेत. रेड्यामुखी वेद बोलवला त्यांनी. मग आपण बी रेडेच आहे ना. आपल्याला काय येतंय? गुरुचा जो आशीर्वाद झाला ना, हे आम्ही बोलतोय ना, मी पहिलंच व्यासासनाला प्रणाम केला. माझी काय अवकात नाही, माझी काय पात्रता नाही. गुरूंना प्रार्थना केली की माझ्या मुखातून तुम्ही बोला, ह्या सर्वांना हे करा. हे कनेक्शन लागलं म्हणून बोलतोय. मला तर ऍक्च्युली कायच, कारण ना माझं शिक्षण तेवढंही नाही. हे जे रवींद्र नित्यानंद प्रमुख हे फार ज्ञानी लोक आहेत. म्हणजे भौतिकमध्ये बी ते इंजिनियर आहेत आणि असे तर ते सगळ्या शास्त्रांचा अभ्यास आहे त्यांना. आमचं काही हे नाही, मी गृहस्थ आहे तुमच्यासारखा. पण गुरुला जर शरण गेलं ना, गुरु आपल्या मुखातून बोलवतात. आहे ना उदाहरण, माऊलींनी बोलवलं ना रेड्याला. मग तसं आपण जर कंठीमाळ घातली, तिलक लावला आणि हरिनाम घेतला, हरिनामात ताकद आहे. नाम आत गेला ना, आपोआप तुमचं विचार उच्चार सगळं हे होत जात आहे. जसं आपण विहिरीमध्ये घागर बुडवतो, बुडबुड आवाज येतो, म्हणजे काय हवा बाहेर येते, पाणी आत जातं नाही का. तसं हरिनाम आत गेलं ना, चांगलंच हे येणार आहे. आपलं आम्ही तर काय हे होतं का असंच साधारण हे होतं. पण जेव्हा आम्ही गुरुचा आश्रय घेतला नाही का, भक्तांचा हे घेतला, तर त्यांच्यामुळं आमचं म्हणजे आपण कुणाचा संग करतो तसा जीवनाला रंग येतो नाही का. म्हणतात ना, द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला, कडू काय झाला संगतीने. तुम्ही संगत कोणाची करताय? जर असल्याची संगत केली तसा होणार, साधूची संगत केली भलंच होणार ठीक आहे. म्हणून लोक ओरडून ओरडून कीर्तनकार म्हणा, साधू म्हणा नाही का सांगितले की तुम्ही संगत चांगल्याची करा, शांतीचं यायची असेल. आता तुम्ही बघा ना, इथं थोडा वेळ तुम्ही आला, विसरला ना तुमचं दार हे म्हणजे. आणि काय लोकांना काय वाटतं, आता कुणाचं मला नाव हे नाही करायचं, काय आजूबाजूला लोक आहेत, काय गेले 1 तास तुमचा वाया, कधीही वाया जात नाही. हे शास्त्राचं हे. तुम्ही जर इथं 1 तास बसलाय ना, 1 तास तुमच्या जीवनात वाढवून मिळतो आहे. जो भगवंताच्या नामात आहे, भगवंत त्याच्या आहे. आलं का लक्षात? म्हणजे आपल्याला वाटतं ना, अरे मी काम धंदा सोडून सगळं आलोय ना, आपल्याला एवढं जे तुम्ही भगवंताच्या ह्याच्यात आहे तेवढा तास तुम्हाला वाढवून भेटतात. म्हणून कधी असा विचार करायचा का नाही, अरे मी मंदिरात गेलो, माझा तास गेला, हे गेला. तास तुम्हाला वाढवून भेटतात. हे जेव्हा जेव्हा तुम्ही ग्रंथ अध्ययन कराल, जेव्हा तुम्ही हे कराल, तेव्हा हे सगळं हळूहळू माहीत होईल की भगवंताला जाणण्याचे हे जे हे ना, ज्ञानयोग असो, कर्मयोग असो नाही का, भगवंत
अनंत म्हणजे चराचराचे स्वामी आहेत ना, तर हे जेव्हा जाणू की मी कोण आहे, दास आहे, तो भगवंत, मी जीवात्मा आहे, तो परमात्मा आहे, आणि माझं काम आहे की एकच धर्म आहे. आता आपल्याकडे कसं म्हणतात, हिंदू मुस्लिम शीख ईसाई नाही का, अनेक धर्म केलेत, हे कैतव धर्म आहे, म्हणजे हे मॅनमेड धर्म आहेत. तुम्ही सांगा ना, आत्ताच मी गाडीत आलो इकडून मुखईच्या बाजूने, तर 2 महिला उभ्या होत्या माताजी. तर आता शेवट आपल्याला येत ना मोकळा चालू आहे, तर त्या अशा आकांक्षेने म्हणजे इच्छा होती की ह्यांनी हे करावं. तर मी तर आता नाही हे करू शकत ना माताजी लोकांना. तर मी ते बघितलं, तर एक माताजी हात वर करू का नको, तर मग शेवट मलाच म्हणावं लागलं, काय जायचंय का तुम्हाला? तर म्हणले हो. तर मग बसा म्हटलं. आत्ता सुद्धा इथून मी फाट्या, तर तुमचा आहे ना फाटा, तिथून इथं 2 माताजी घेऊन आला. तर आपल्याला स्वाभाविक जीवांविषयी वाटतं ना दया. तर मग तसं हे केलं पाहिजे की त्या होत्या बौद्ध. तर आता काय त्यांच्या कपाळावर लिहिलंय का? आणि मी त्यांना ते सांगत होतो की इथं सत्संग चालतो हा, या इकडे, नाही का. तर ते मग नंतर म्हणले, अहो आम्ही ते तिकडे ज्या भेटल्या होत्या ना मुखाच्या बाजूला, त्या बौद्ध. तर म्हणलं आम्ही दिवसभर ह्याच्यात, आता म्हणलं आपला जन्मच ह्याच्यासाठी झालाय, भक्ती मार्ग करा. आता तुम्ही सांगा, इथं मंदिरामध्ये पुण्यामध्ये एका एका मंदिरात किती किती ब्रह्मचारी आहे आणि वेल एज्युकेटेड आहे, एमटेक झालेले, मग ते काय उपाशी राहिलेत का? जो भगवंताला भोग लावून खातो तो उपाशी कधीच राहू शकत नाही. आलं का लक्षात? भगवंत किडा मुंगीला सर्वांना देतात ना, आपल्याला का नाही देणार? बरोबर ना? म्हणून फक्त काय आहे की भगवंताला भोग अर्पण करून जे जे करतो ते भगवंताला हे करून असं जर केलं, तर हळूहळू हळू आपल्याला ज्ञान येईल. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान होईल, आणि मग आपण भगवंताकडे येऊ, मग आपल्याला शांतीचं हे कळत. तर याच्यामध्ये खूप सुंदर असं शांतीचं हे सांग. प्रभूजी आपल्याला किती वेळ आहे का थोडा? हा. तर थोडं 10 मिनिटं म्हणजे बोलायला, की जर शांती पाहिजे असेल तर शांती, शांती म्हणजे कुठलं ह्याचं नाव नाही आहे. शांती म्हणजे सुख समाधान, आणि हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला भगवंताच्या चरणाकडे यायला, दुसरा पर्याय नाही. कलियुगात सांगितलंय, हरेर नाम हरेर नाम एव केवलम, कलौ नास्तेव 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 गतिरान्यता. कलियुगात हरीच्या नामाशिवाय 3 वेळा, जसं जज कसा ठोकतो ना, ऑर्डर ऑर्डर ऑर्डर, तसं 3 वेळा सांगितलंय. कलियुगात तुम्हाला हरिनामाशिवाय गत्यंतर नाही, गत्यंतर नाही, गत्यंतर नाही. म्हणून सगळ्यांनी ओरडू ओरडू सांगितलंय की बाबा रे नाम घ्या, बाबा रे नाम घ्या, पण कुठलं घ्या? हरीचं नाम घ्या. काय नाव आहे ते? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे साधारण हे नाहीये, हरिनाम हे साधारण नाहीये. हरिनामाची खूप 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 महिमा आहे. तर हा मंत्र आहे ना, हा महामंत्र म्हणतात त्याला. अनेक मंत्र असतात, पण हा काय आहे? महामंत्र. ह्याच्यात राम बी आहे, कृष्ण बी आहे, हरी आहे. आता याच्या अगोदर बी प्रभूजींनी सांगितलं असेल, किंवा एखाद्याचं हे असेल, बाबा आम्ही पहिला हरे राम म्हणायचो, तुम्ही हरे कृष्ण का म्हणता? बरोबर ना? माऊलींचं त्यांना हसू आलं म्हणजे त्यांना तेच म्हणायचं होतं. तर एका वाक्यात सांगतो की 530 वर्षापूर्वीचे भगवान चैतन्य महाप्रभू आलते. त्या काळात आपला समाज ज्ञानी बी नव्हता, अशिक्षित बी होता. तर ब्राह्मण लोक काय करायचे, आपल्याला शास्त्र अध्ययन करून नाही द्यायची, नाम घेऊन नाही जायचे, फक्त आमचा अधिकार म्हणायचे. मग त्यावेळेस चैतन्य महाप्रभूंनी काय केलं की ठीक आहे, सर्व जनसामान्यांना, जसं माऊलींनी कसं गुरुपरंपरा आलती ना, माऊली काय म्हणले, मी एक शिष्य नाही बनवणार, असंख्य जनसमुदायाला मी ज्ञान देणार म्हटले ना माऊली. का माऊलींनी बी एकच बनवला. पहिली शिष्य परंपरा होती ना, की मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, माऊली, नाही का. पण माऊलींनी मी हे विश्वाला ज्ञान देणार आहे. मग तसं चैतन्य महाप्रभू काय म्हणले, अडाणी असू कोण असू, ते म्हणतात ना तुम्हाला हे करू नका, की हरे राम हा शास्त्रातला हे आहे, आपण सहज नाही घ्यायचा त्याला. म्हणून ह्या मंत्रामध्ये हरी आहे, राम आहे, कृष्ण आहे. तर मग चैतन्य महाप्रभूंनी त्याला उलटा केला आणि म्हणले तुम्ही हरे कृष्ण म्हणा. तर ब्राह्मणांना वाटलं आता ह्याच्यावर रिॲक्शन होईल. भगवंत आहेत ते, भगवंत काहीही करू शकतात. भगवंत कुणाला म्हणतात? शक्य म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात, असंभवला संभव करतात, त्यालाच भगवंत म्हणतात. भगवंत या शब्दाचा अर्थच आहे जे 6 ऐश्वर्यांनी पूर्ण आहेत, नाही का, त्याला भगवंत म्हणतात. तर भगवंतांनी हा मंत्र असा केलेला आहे की तुम्ही हरे कृष्ण म्हणा. हा मंत्र पॉवरफुल आहे माऊली. एकदा तरी तुम्ही म्हणून बघा, किंवा एक 10 मिनिटं
अहो भगवंतांनी आपल्याला किती तास दिले? 24 तास. मग तुम्ही सांगा, आमचे नामाचार्य हरिदास ठाकूर 22 तास जप करायचे आणि 2 तासात बाकी आपलं सगळं जे विधी काय असेल ना ते 22 तास जप करायचे, म्हणून त्यांना नाम आचार्य पदवी. आणि ते कोण होते माहिती का? आपले हे पण नव्हते, यौवन कुटुंबातले होते, त्यांना नामाचार्य पदवी. अहो त्यांची परीक्षा घ्यायला साक्षात मायादेवी आलती. मायादेवी वेश्य जरूर घेऊन आलती, पण त्या मायादेवी बी शरण आली हरिदास ठाकूरांना आणि तिला भक्त बनवलं त्यांनी. एवढं नामात ताकद आहे. ताकद ना तुमच्यात आहे माझ्यात आहे असं नाही, माळत ताकद आहे, तुळशी माळत ताकद आहे, नामात ताकद आहे. म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की नाम घ्या बाबा रे, नाम घ्या. ह्या नामात ताकद आहे. तर जी आपण पुन्हा पुन्हा हे सांगतो की भगवंत परिपूर्ण आपण काय, आपण आहे ना, आपण आपली इंद्रिय अपूर्ण आहेत, आपण पण अपूर्ण आहे. आपल्याला आपल्या पाठीमागे काय चाललंय नाही दिसत नाही का? तसं ज्ञानी हे गुरु असतात, पण त्यांनी सार काढून ठेवले ना. जसं दुधाचं सार काय आहे? लोणी तूप नाही का? मग तसं सगळ्या शास्त्रांचं सार हा हरिनाम आहे. माऊलींनी काय सांगितलं? नाही काय करता आलं तरी फक्त तुम्ही नाम घ्या. तुकाराम महाराज काय म्हणले? नाम आता नका करू नाशा आयुष्याचा, शेवटचा हाच उपदेश नाही का, की तुम्ही नाम घ्या, तुम्ही नाम घ्या. तर हेच सांगायचं आहे तुम्हाला आम्हाला बी, की नाम घ्या, नामामध्ये ताकद आहे. आता तुम्हाला सांगतो भक्त आणि भगवंताचं नातं सांगतो. म्हणजे की काय लोकांना कसं वाटतं की मी ह्या देवाची उपासना करीन, मी त्या देवाची उपासना करेन. त्याचा एक श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये की बाबा देवानी अंती देववता, पित्राने अंती पित्रवता, भूतानी अंती भूतेच्या यांती. म्हणजे जो मला शरण येतो तो माझ्या लोकात येतो. म्हणून उपासना कुणाची करायची थोडक्यातच सांगतो बघा. महान महान दैत्य होऊन गेले, जे असुर, ज्यांनी त्रिलोक त्यांना घाबरत होतं. रावण कुणाचा भक्त होता? शिवजीचा भक्त होता. त्याला सुद्धा मरावं लागलं. आलं का लक्षात? हे कंस दुर्गा मातेचा भक्त होता, त्याला सुद्धा मारावं लागलं. हिरण्यकशिपू ब्रह्माजीचा भक्त होता, त्यांनी तर खडतर तपस्या एका पायावर उभे राहून 36,000 वर्ष तपश्चर्या केली आणि ब्रह्माजीला हे केलं ना का, त्याला मारावं लागलं. तर म्हणजे पण भक्ताचा, भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये, न मे भक्त्या प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. अनेक ठिकाणी दावून दिले. त्यातलंच एक उदाहरण सांगतो. भक्त प्रल्हाद, छोटं बाळ 5 वर्षाचं. हिरण्यकशिपू केवढा मोठा होता माहितीये? त्याचं वर्णन बी करू शकत नाही. जेव्हा रावण चालला होता ना असा ह्याच्यात, ते एका ठिकाणी सोन्याचा पर्वत दिसला म्हणून तो जवळ गेला. तर तो सोन्याचा पर्वत रावणाला वाटला. रावण चलत आहे तर अवनी डोलत आहे. रावण सुद्धा सगळ्या देवी देवतांना हे केलं होतं. रावणाच्या ह्याच्यात हे तुमचं काय म्हणतात, याची देवता ना सगळ्या पाणी भरत होत्या, झाडू मारा ठेवल्या होत्या रावणाने. तो रावण जेव्हा चालला होता त्याला सोन्याचा पर्वत दिसला. तो काय होता माहिती का? हिरण्यकशिपूच्या कानातलं कुंडल होतं. मग हिरण्यकशिपू केवढा असा? तर त्या हिरण्यकशिपूचा 5 वर्षाचा मुलगा जो फक्त नारायण 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 म्हणायचा, तर तो हिरण्यकशिपू म्हणला का त्रिलोक मला घाबरतय आणि हा मला घाबरत नाही. तर त्यांनी त्याचं किती हाल केलं. कड्यावरून टाकलं, उकळत्या तेलात टाकलं, अनेक विषाल्या सर्पाच्या खोलीत टाकलं नाही का, अनेक हाल अपेष्टा पिसाळलेल्या हत्तीच्या पायाखाली दिलं 5 वर्षाच्या बालकाला. पण तो मारू शकला का त्याला? भगवंतांनी दावून दिले, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. म्हणून हे तुम्ही जाणा की भगवंतांचा भक्त पाहिजे, अनेक देवी देवतांचा नको. हे किती सांगितली, नष्ट झाली. आलं का लक्षात? रावणाला अहंकारामुळे रावणाचा नाश झाला, कारण त्याने गलत काम केलं ना. जी लक्ष्मी, जी माता सीता, ही कुणाच्या सेवेत लावली पाहिजे? प्रभूच्या सेवेत लावली पाहिजे. म्हणजे आपण लक्ष्मी हे करतो ना, तुम्ही किती हो कमवा, महिन्याला लाखो कमवा, दुमत नाहीये. मी तर म्हणतो 2 लाख कमवा, पण नीतिमत्तेने आणि भगवंताला सेंटर करून, की बाबा सकाळी उठा, आपण जे काय कमवतो त्यातलं थोडंसं हे करून भगवंताला. आता भगवंताला तुम्ही भोग लावला तर काय भगवंत खातो का? नाही. पण ते अन्न शुद्ध होतं म्हणून त्याला महाप्रसाद म्हणतात, कारण भगवंतांची दृष्टी त्याच्यावर पडलेली असते. तर बाबा रे, एकच सांगणे, कारण मला काय एवढं नॉलेज नाही. मला जेवढं कळलं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर फक्त मला एकच सांगायचं आहे की भगवंत कोण आहे हे कळलं पाहिजे, मी कोण आहे कळलं पाहिजे. हे सगळं म्हणजे याचा की भोगता मात्र भगवंत आहे. आपण म्हणतो ना की भगवंतांच्या इच्छेशिवाय
गवताचं काय झाडाचा पत्ता बी हालत नाही आणि हे खरं आहे. त्या वनस्पतीत बी जीव आहे. सगळे जीव मात्र हे भगवंतांचे अंश आहेत. सांगितलं ना मगाशी ममेवांश जीवभूत जीव. तर हे जेव्हा आपल्याला कळत तेव्हा आपण हळूहळू ज्ञान जेव्हा होईल की भगवंत भोगताय. आपण जर भोगण्याचा प्रयत्न करत राहिलो ना, भोगता म्हणजे भगवंत एन्जॉयर आहे, सुप्रीम पर्सनॅलिटी गॉड आहे. भगवंत भोगता आहेत, एन्जॉयर आहेत, प्रोपायटर बी आहेत आणि वेल विशर बी आहेत. म्हणजेच सुहृदय भगवंत प्रत्येक जीवाचे. अहो आपण कुठलंही कर्म करून कुठल्याही योनीत जाऊ, भगवंत परमात्मा रूपाने आपल्या बरोबर असतात. हे कळल ना तेव्हा आपल्याला शांतीचा थोडा आभास होईल आणि नक्की आपण एक ना एक दिवस शांत होऊ. पण आपण हरिनाम घेतलं पाहिजे, गीता भागवत वाचली पाहिजे, भगवंतांचा गुरुचा साधूचा आश्रय घेतला पाहिजे. नक्की आपण याच्यामध्ये हे होऊ. ओके. हरे कृष्ण. काय चुकलं असलं तर क्षमा करा. माझ्या वाणीचा दोष समजून एक अबोध बालक समजून मला क्षमा करा आणि जे काय बरोबर आहे ते आमच्या गुरुचं आणि याचं हे करा. तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद की मला 1 घंटा सहन केलं. मला तर काय एवढं नॉलेज नाही, पण आता जे माझ्या बुद्धीला कळलं, कारण भगवद्गीता लगेच एवढं काही हे होत नाही, पण प्रयत्न केला, सेवा करण्याचा प्रयत्न केला. तर खूप खूप सर्वांचं धन्यवाद. हरे कृष्ण. एक